तर मंडळी आता आम्ही चाललोय करवंद आणि कैऱ्या बघायला वरती. तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. मी आणि बंटी आता आम्ही चाललोय वरती करवंद आणि कैऱ्या बघायला. जेवढं वर जाता येईल आम्हाला भेटलं तर ठीक, नाहीतर आम्ही असंच फिरून येऊ वरून. आता आम्ही चाललोय चोलत. चोलत म्हणजे हे ठिकाण आमच्या इथं. चोळ चोळ हा इथं खैरट वेगळी नाव आहेत. आम्हाला चांगली घरकुल भेटले. आता इकडून चाललोय वरती. इकडून आमच्या इकडे जायला म्हणजे आमच्या चोळमध्ये जायला रस्ता आहे. करवंद किती भरपूर करवंद आहेत. भरपूरशी करवंद आहेत. इथेच काढून घेऊया. तिथून पहिला बेडा असायचा. गुरं आम्हीच लावायचे ना. हां इकडून या टोकापासून तिकडच्या टोकापर्यंत वरती. सध्या कॉर्नर भरपूर असतात. आपण एका साईडने घेऊया आणि वरती जाऊया. काजू आहे. काजूला मोहर आला आहे. काजू नाही आला त्याचा. आम्ही बघतोय वरती कोसळल्यात जातोय आणि जागा आता रस्ता सरळ नाही आहे. इथे कोणतरी लाकडं तोडायची असतील म्हणून जागा थोडी थोडी आहे. आणि डुकरं वगैरे येतात. भेटली ही बघ. ती टाका ही घे. ही बघ गेल का घरकुल नाही आहे पण गेल का आहे ना. आमच्या गावाला जास्तच यावर्षी कैऱ्या म्हणजे आंबे आणि करवंद पण जास्त नाही यावर्षी. आणि कोकमध्ये विकतच नाहीत कुठं. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या गावाला येऊ नका यावर्षी. आपण भरपूर जाऊ आल्यावरती. ऐकलंस तर पाणी आहे की बघूया. कोसळल्यात. नावं एकदम वेगळी आहेत. प्रत्येक ठिकाणी नावं जशी वेगळी असतात तशी आमच्याकडे पण कोसळला, चोळ, खैरट, इथं सडा. तिथून वरती झरा होता आधी आणि आता आम्ही इथे खाली झरा आहे तो बघा जातो. तिथून पण रस्ता केली ना डुकरांनी. ते बघूया पाणी. हा मस्त प्यायचं पाणी आहे. परत ते खजूर झालं ना. पाणी आता भरतोय. स्वच्छ झालं इथे. आम्ही आता वरती जाणार होतो पण आम्ही चोल्याच्या वरती आलेला कोसळल्यात. पण आम्ही बोललो वरतीच जाऊन होतो आम्ही. तिकडे कुठे सड्यावरती. तर तिकडे आमचे कलमं आहेत. तिथे आलेत काय बघू. काजू पण आहेत तिथे. याच्याने कैऱ्या वगैरे आणू. छोले काटे लागली. काय करू आलाय का लाकडं तोडायला. बघ कशी गल्ली आहे. पहिला सगळा साफ होता. ही सगळी एवढी जाळी नव्हती. आम्ही लाकडं यायचो तेव्हा. वरती हा आता जो सपाट भाग आहे ना तिथून पण पहिले बाबा मम्मी पप्पा गवत काढायचे. आता आपण जातो ना तिकडे गवत काढून इकडून वरडी आम्ही न्यायचो खाली. वरडी गुरांसाठी. साधारण हा घरापासून 2 किलोमीटर 2-3 किलोमीटर लांब आहे ना. जास्त ना. इकडून रस्त्याचे डिरेक्शन मला माहिती आहे पण रस्त्यामध्ये मध्ये इकडे जास्त कोणा येतच नाही. त्याच्यामुळे आम्ही हायच्या रस्त्यावरतीच साफसफाई करून जातो आहे. आमच्याकडे वाघाची पण भीती आहे पण बोललो वाघ काय रात्री असतो कुठे सकाळी असतो. आम्हाला काय काय भेटेल ते आम्ही घेऊन जाऊ. करवंद भेटली तर करवंद
कैऱ्या भेटल्या तर कैऱ्या, पण कैऱ्या नाही भेटल्या तर करवंद घेऊन जा. आपण इकडून जाऊया, ऐकलंस? आपण विहीर बघूया पहिली. आपण इथून शॉर्टकटने खाली येऊ शकतो. इकडून चाललो आहे आणि इथून येताना आम्ही इकडून येऊ. शॉर्टकट. आम्ही पहिले इकडूनच बिवलीत जायचो. बिवलीत म्हणजे आमच्या तिकडे रिलेटिव्ह आहेत बाबांचे. या रस्त्याने जायचो, पण तेव्हा रस्ता चांगला होता. पूर्ण पाचऱ्या बित्रा झाला आहे. आता आम्ही इथे आलो आहे, म्हणजे सड्यावरती आलो आहे. आणि ही विहीर आहे. ही बाबांचे भाऊ आणि माझे बाबांचे सख्खे भाऊ त्यांनी ही बांधलेली विहीर आहे. आणि इथे पाणी साचवायचे वाटतं काढून शेळ्यांसाठी. हां पहिले तेव्हा बकऱ्या होत्या, त्यांच्या शेळ्या होत्या. आणि ह्या साईडला चांगलं एकदम म्हणजे रहदारी तेव्हा होती. इकडून दुसऱ्या गावात जायला ही चांगली इथून चांगला वाट होती. आणि इथे घर होतं, ते तुम्हाला दाखवतो मी. तिथे कारण घराचा नक्षा आहे अजून. एवढ्या वरती राहायचे. बाजूला कलम वगैरे सुद्धा आहेत. आता ते आलेत काय माहीत नाही, आपण जाऊन तिथे बघूया. आणि या साईडला वाघाची गुहा आहे वरती सपाटावरती. त्यावेळेस वापरलेलं सिमेंट आतमध्ये जांभा आहे. आणि सिमेंट नाही पडलं अजून. किती वर्ष झाली असतील त्याला? मजबूत बघ. 40-50 वर्ष झाली असतील. बाबा पण इकडे येऊन गेले माझे. हां मग भरपूर जण येऊन गेले. त्यांना माहीत, त्यांचेच काळातले, त्यांचेच भाऊ बंद ना. बघ सिमेंट अजून पण हार्ड आहे. निघतच नाही एवढं ताकद लावून. पण मी तुझ्या बाबांबरोबर किती फिरलो जाऊन माहिती आहे काय? आम्ही दोघंच फिरायचो. ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं काळपट झालं ना, ह्याच्यामध्ये लाकडं एवढे पडलेत म्हणून. आता प्रॉपर आम्ही साड्या येऊन पोचलो आहे साड्यावरती. वाघा बिकाची भीती न जुमानता आम्ही आलो साड्यावरती. हा हो, हे इथं पहिलं घर होतं. हा जोता आहे घराचा. आणि ही तुळस होती. अर्जुन बाबू शिर्के माझ्या बाबांचं पट्टी घर होतं. माझ्या पप्पांच्या काकांचं अशोक काका, सुमात, ते त्यांची मुलं. हा अजून पूर्ण असा जोता आहे लाईनमध्ये. ही समोरची पडी आता तिथपर्यंत आहे. बाजूचं चिरा दिसून लागला. हा हां, हा पण एक कलम आहे. ह्याला मोहर थोडासा आला आहे. हा आंब्याला आला आहे मोहर. हा रायवई आहे. आपण तिकडून वरती आलो, असं असं करून इकडे वरती गेलो. तिथे विहीर आहे. आणि आम्ही असं इकडे सुद्धा कलम आहे. हा पुढचा अंगणा. आता आम्ही आलो हत्तीच्या पाखरामध्ये. म्हणजे सड्याच्या ह्या साईडला अपोजिट, म्हणजे बाहेरच्या साईडला हत्तीचा पाखर आहे असं म्हणतात या जागेला. आणि ह्या साईडलाच अण्णांची म्हणजे दादाची, बंटी दादाची जागा आहे ना. तिकडे पुढे कोकण माहिती. ह्या साईडला धरणवाडी, बिवली धरणवाडी. हा इकडे यांची गुरं पण असतील रे. आता वरती चढतो मी ह्या कोकमीवरती. जेवढे दाखवतो कच्चे कोकम आहेत ते काढून कढीसाठी आम्ही नेऊ. आमचा काय कोकम न्यायचा इरादा नव्हता, पण आता दिसले म्हणून न्यायचा विचार आहे आमचा. चढायला आहे का जागा? ओके हाय.
गव्हाणी इथे खाली गव्हाणी आहे. मरण वरून नजारा दाखवतोय. इथे खाली गव्हाणी आहे ती आपली. गव्हाणीवरती आपण येतो ना इकडं. एक, दोन, तीन. मस्त ह्याचा वास येतो रे मधमाशाच्या पोळ्याचा. मस्त एकदम. हा माझ भेटायला पाहिजे. ओके 2, 1, 2. अजून अजून अजून. आता आपण इथे घरट्यापर्यंत पोचले आपण. बघ घरटा. पक्षी नाही, चुकला घरटा. वाटतं कावळ्याचा घरटा होता. कावळ्याचा गेला. मग काट्या काट्याच त्या. आपण पूर्ण टोकावरती येऊन पोचलोय. टोकावरती किती खाली एकदम मला वाटतं 4 फ्लोअर होतील आपले. 3-4 फ्लोअर होतील ना. एवढ्या वरती आहे. आता आम्ही चाललोय त्या साईडला पाखरवण्यात ना, हत्तीच्या पाखरात पोहणवण्यात. त्या साईडला तिकडे देवली धरणवाडी. त्या साईडला आमच्या वाडीचं पाणी, आमच्या 3 वाड्यामध्ये जे पाणी येतं वरून डोंगराच्या मधून, तिकडे आम्ही जातोय. तिथं तू पडला, तिथं मी पण पडलो.